तुळ राशी, कसे आहात सगळे? मजेत ना? असेच खुश राहा, आनंदी राहा. आज आपण बघणार आहोत जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च हे 3 महिने 2026 कसे जाणार आहेत तुळ राशी. तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरला असाल तर तेही करा. ओके, चला मग बघूया पहिला जानेवारी महिना कसा जाणार आहे. ओके, पहिले 2 आठवडे ना तर निर्णय घेण्यातच जाईल. काही गोष्टींना घेऊन तुम्ही कन्फ्यूज असणार आहात. पहिले 2 आठवडे तुम्ही असं दिसते की ज्या गोष्टीची तुम्ही वाट बघत होतात, ओके, तर त्या गोष्टीचा निकाल तुम्हाला पहिल्या 2 आठवड्यामध्ये मिळून जाईल तुळ राशी. आणि मग मात्र खूप छान आहे, खूप सुंदर आहे. जी गोष्ट तुम्हाला पहिल्या 2 आठवड्यामध्ये मिळत होती किंवा मिळणार आहे, तर त्या गोष्टीला घेऊन प्रोग्रेस होणार आहे, प्रगती होणार आहे. ओके ओके आता समजा पहिल्या 2 आठवड्यामध्ये तुम्ही ज्या गोष्टीला घेऊन कन्फ्यूज होता किंवा ज्या गोष्टीची वाट बघत होता, मग एक रिलेशनशिप असेल, एक जॉब असेल, एक टार्गेट असेल किंवा एनीवन, जे काही तुमची सिच्युएशन आहे त्याप्रमाणे कॅच करा. तुमचं एज्युकेशन बाबतीत तुम्ही हा व्हिडिओ बघताय किंवा प्रेग्नन्सीला घेऊन बघताय, जे काही तुमची गोल्स तुम्ही पहिल्या 2 आठवड्यामध्ये तुमचं जे काही गोल होतं की हे मला हवं आहे, ओके, तर ते तुम्हाला मिळणार आहे पहिल्या 2 आठवड्यामध्येच किंवा त्याची पहिली स्टेप तरी तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि त्याला घेऊन प्रोग्रेस होणार आहे पूर्ण महिन्याभरात, जानेवारी महिन्यात. ओके, आणि काहींच्या बाबतीत, काहींना आहे ना हे काहींच्या बाबतीत लागू होईल की काहींना आहे ना जुने फ्रेंड्स, जुने जे लहानपणीचे मित्र आहेत किंवा लहानपणीचे गेट टुगेदर्स आहे, अशा पद्धतीची एनर्जी आहे थोडीशी जानेवारी एंडिंगपर्यंत. ओके, काहींना जुने मित्र, जुने फ्रेंड्स, काहींचे एक्स त्यांच्या लाईफमध्ये येण्याची शक्यता आहे. हे काहींच्याच बाबतीत लागू होतं. ठीक आहे, आता आपण बघणार आहोत फेब. थ्री ऑफ कप. ओके, फेब्रुवारी महिन्यामध्ये ना जी गोष्ट तुम्हाला एखादी नवीन सुरू करायची किंवा नवीन प्रोग्रेस करायची किंवा नवीन घडवायची असेल, त्याच्यासाठी फेब्रुवारी महिना खूप छान आहे, खूप सुंदर आहे. आणि मेन म्हणजे कुठलीही नवीन, आता तुम्हाला नवीन जॉब करायचा आहे, नवीन बिझनेस चालू करायचा आहे, नवीन चॅनल चालू करायचं आहे, नवीन फ्रेंड बनवायचं आहे, नवीन गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड बनवायचं किंवा एका रिलेशनशिपमध्ये जायचं आहे किंवा लग्नाचं स्थळांचं बघायचं आहे, जी काही सिच्युएशन आहे तुमची त्याप्रमाणे कॅच करा. ओके, किंवा तुम्हाला ऑलरेडी तुम्ही शिक्षण घेत आहात तर त्याच्यामध्ये पण इम्प्रूव्हमेंट होणार आहे, नवीन दिशा भेटणार आहे, नवीन घटना घडणार आहे तुमच्या आयुष्यात फेब्रुवारी महिन्यात तुळ राशी. आणि एक आहे की खूप छान आणि हॅपी मुमेंट्स बघायला मिळणार आहेत फेब्रुवारी महिन्यामध्ये तुळ राशी तुम्हाला. पण त्याच्यामध्ये जो फक्त 12 तारखेपर्यंत ते साधारण मी तुम्हाला सांगते 23 तारखेपर्यंत त्याचा जो टाईम पिरियड असेल ना, तो थोडासा वेटिंग आहे. जी गोष्ट तुमच्या आयुष्यात चालू आहे त्याच्यामध्ये थोडंसं वेट करून मिळणार आहे. सगळं मिळणार, प्रोग्रेस आहे, छान आहे, नवीन घटना घडणार आहे, नवीन प्रोग्रेस करायला हा फेब एक नंबर आहे. पण तरीसुद्धा 12 ते 22 या तारखेपर्यंतचा टाईम पिरियड थोडासा वेटिंग पिरियड राहणार आहे. मग तुम्हाला हॅपीनेस तुमच्या लाईफमध्ये येणार आहे. ओके, आता आपण बघणार आहोत मार्च. मार्च महिन्यामध्ये ना थोडेसे तुम्ही डिस्टर्ब राहणार, तर थोडी हेल्थकडे लक्ष द्यायचं आहे. काहींच्या बाबतीत हेड पेन होण्याची शक्यता आहे, बॉडी पेन जास्त होण्याची शक्यता आहे. डॉक्टर इतकी वर्ष तुम्हाला, काहींच्या बाबतीत डॉक्टर हा प्रकार नव्हता, नेमका डॉक्टर सुरू होईल, तर थोडीशी हेल्थकडे लक्ष द्यायचं आहे मार्च महिन्यात तुळ राशी. ओके, आणि सर्वात पहिली गोष्ट की ना ओव्हर थिंकिंग बंद करा. देवपूजा, आध्यात्मिक ओढ थोडीशी तुमची असतेच तुळ राशी, त्यामुळे तिथे तुम्ही इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून ह्याच्यातून तुम्ही बाहेर पडाल. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट हे झालं आरोग्य, जे मला एकदम स्ट्रॉंगपणे दिसत होतं. आणि अजून एक असं सांगेन की ना विश्वास ठेवताना ना जरा विचारपूर्वक विश्वास ठेवा कोणावर पण. जे काही तुमचे निर्णय असतील, जे काही तुम्हाला काही करायचं आहे मार्च महिन्यामध्ये, भले तो डॉक्टर असेल, भले ते एक
इन्व्हेस्टमेंट करणारी व्यक्ती असेल किंवा एखादा तुमचं टार्गेट असेल किंवा एनीवन, एखाद्यावर विश्वास, पार्टनरशिप असेल तर एखाद्यावर विश्वास ठेवताना जरा विचारपूर्वक विश्वास ठेवायचा, नाही तर विश्वासघात मार्च महिन्यात होताना तुम्हाला बघायला मिळेल. त्यामुळे ते होऊच नये असं मला असं वाटतं. त्यामुळे विचारपूर्वक पावलं उचलायची आहेत मार्च महिन्यामध्ये. ठीक आहे, तर अशा प्रकारे होतं हे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिना. तर पुढचे महिने तुम्हाला बघायचे असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा, सबस्क्राईब करा, वेट करा आणि तुमच्या ओळखीत जी तूळ राशी आहे त्यांना हे व्हिडिओ शेअर करा. ऑलरेडी मी मेष राशी तूळ राशीपर्यंत पोस्ट केलेला आहे. त्यामुळे तुमची काही कोणाच्या ओळखीत किंवा रिलेशनशिप किंवा नात्यामध्ये जर त्या राशी असतील तर त्यांना ते व्हिडिओ शेअर करा. थँक्यू सो मच. बाय.